नमस्कार मित्रांनो, अविरत एंटरटेनमेंटच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी सिद्धेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. तुम्ही बघतच आहात की सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण आहे आणि असंच गणपती बाप्पांचं अस्तित्व आपल्या कॅमेरामधून, आपल्या कलेतून दाखवणाऱ्या एका अवलिया कलाकाराला आपण आज भेटतोय. तो म्हणजे पराग सावंत. पराग, तुझं खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. जसं मी म्हणालो की गणेशोत्सवाचं वातावरण आहे, तर गणेशोत्सव जेव्हा येतो तेव्हा नेमकी तुझी फिलिंग काय असते आणि कसं वाटतं तुला? पहिले तर गणपती हा विषयच फार म्हणजे असा जवळचा विषय आहे. मग ते गाणं असो किंवा त्याच्याबद्दलच्या शॉर्ट फिल्म्स असो किंवा सजावट असो. सजावट हे थोडंसं आधी इनिशियली चालू झालं, मग नंतर मी कॅमेरा आणि या सगळ्या क्षेत्रात चालू झालो करायला काम. त्यामुळे ती एक फार जवळची फिलिंग आहे. मूळचा मी लालबाग आणि परळ या सगळ्या इथे वाढलो आहे आणि इथे राहतोय सुद्धा. त्यामुळे तो फार एक जवळचा विषय आहे. म्हणजे अगदीच मोठ्या मोठ्या मंडळात अगदी लहानपणापासून जात असल्यामुळे, कारखान्यात जात असल्यामुळे त्याची एक आवड आहेच आधीपासून. पण त्याच याच्यावरती आम्ही मला गणपती जेव्हा येतात तेव्हा एक वेगळी वाईब क्रिएट होते. की कारण ती ऑलरेडी सगळ्यांच मंडळांमध्ये म्हण किंवा आपल्या इकडे राहणाऱ्या मित्रपरिवारांमध्ये पण म्हणजे मग ते फोटोग्राफर असो किंवा काही दुकानदार असो, तर सगळ्यांकडे ती वाईब ऑटोमॅटिकली पसरते. त्यामुळे ती एक वेगळी फिलिंग आहे. आणि दरवर्षी आपण जसं फेवरेट जर सण कोणता बघायला गेलो तर तो गणपतीच मला जास्त वाटतो. कारण त्यात बऱ्याच मित्रांना भेटता येतं, बऱ्याच लोकांपर्यंत आपण पोचता येतं. अशा पद्धतीचं वाईब चांगली असते. आणि लालबाग परळ म्हटल्यावर गणेशोत्सव हे समीकरण आपसुकच येतं. तर मग आता जसं तू म्हणालास, तर मला अजून प्रिसाईज तुला विचारायला आवडेल की लालबाग परळ म्हटलं की इथला गणेशोत्सव, मग इथले मोठे मोठे गणपती आले, मग सुंदर देखावे आले, त्यामुळे लोकांची रेलचेल तर इकडे वाढतेच. बरोबर. तर मग ह्या वातावरणाचा तुझ्यावर किती परिणाम आहे? म्हणजे तू लहानपणापासून हे बघत आलास. करेक्ट. आता बरेच मंडळ जे आहेत, म्हणजे आता मुंबईचा राजा असेल, लालबागचा राजा असेल, तेजू काय असेल, यांचं फार आधीपासून माझे आई बाबा घेऊन जायचे असेच गणपती पाहायला, किंवा तो डिलाय रोडचे गणपती बघ. त्या दरम्यान खूप मूर्त्या आणि खूप देखावे बघायला मिळायचे. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी त्या देखाव्यांचं स्वरूप आता सजावटीतच झालंय, पण स्टील ते देखावे फार वेगवेगळे विषय मांडायचे. म्हणजे आमच्या इथे गद आंबेडकर मार्ग, त्यानंतर शिवडीच्या राजाला असायचं, देन अबुदेनगरला तेजुकाईला असायचं, परळच्या राजाला असायचं, लक्ष्मी कॉटेजला असायचं. असे बरेच ठिकाणी देखावे व्हायचे. आणि मग त्या देखाव्यांमध्ये खूप विषय मांडले जायचे. मग त्यात ते लाइटिंग आणि व्हॉइस ओव्हर असायचे, म्युझिक असायचं. म्हणजे गणपती कुठेतरी झाकलेला असायचा आणि मग नंतर तो लास्टला ओपन व्हायचा. ते फार एक्साइटमेंट वाटायचं म्हणजे त्या सगळ्या बाबतीतचं. आणि आमच्या चाळीत सुद्धा आमच्या बाजूलाच घोडके परिवार म्हणून, तर त्यांच्याकडे सुद्धा खूप आधीपासून गणपती बसायचा, तर आम्ही तिथे फार असायचो. पण मग नंतर कुठेतरी हे सार्वजनिक ठिकाणी तर चालतंच, मग ते आपल्या घरी पण असावं म्हणून मग मला असं वाटलं की आपण गणपती बसवावा घरी. आणि त्याला म्हणजे ते एक माध्यम म्हणून, मीडियम म्हणून कसं आपल्याला सादरीकरण करता येईल, आपली कला कशी दाखवता येईल. म्हणून आम्ही असे मग छोटे विषय घरात पण मांडायला लागलो. म्हणजे या सगळ्या मंडळांकडनं इन्स्पायर होऊन. आणि ह्यावेळी सुद्धा तू असाच एक प्रयत्न केलाय, तर त्या कन्सेप्टबद्दल तूच सगळं सांगावंस असे माझी इच्छा आहे. आम्ही पहिल्यांदा जेव्हा चालू केलं तेव्हा आम्ही घरात चलचित्र करायला चालू केली, म्हणजे वेगवेगळ्या विषयांना घेऊन. पण मग नंतर लॉकडाऊनच्या दरम्यान काय करता येईल असं कॉन्टॅक्स्टवरती आम्ही मिनिएचर करण्याचा प्रयत्न केला. याआधी लोक मिनिएचर करतच होती, म्हणजे बऱ्याच ठिकाणी व्हायचं, पण चाळ हा मीडियम कोणी जास्त एक्सप्रेस नव्हता केला. आणि नंतर वाटायला लागलं की आपण बरेच विषय बरेच सिटीजमध्ये फिरतो, बऱ्याच ठिकाणी कामानिमित्त फिरणं होतं, पण इथल्या गोष्टी सांगितल्या नाही जात. म्हणून मग इथलं काहीतरी सांगत जावं म्हणून चाळ हा एक फॅक्टर घेतला. कारण अजूनही लोकांना चाळ म्हटलं तर त्यांना त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि हे कसं राहतात, कसं असतात याबद्दल बराच प्रश्न असतात. पण आणि मग ती प्रश्न
कशा पद्धतीत पोर्ट्रे करता येईल त्यात आता बघायला गेलास तर सगळीकडे चाळी कमी झाल्यात. सो ते सुद्धा कुठेतरी डॉक्युमेंट होईल म्हणून तो चाळीचा एक विषय घेतला आणि त्याला खूप रिस्पॉन्स, प्रचंड रिस्पॉन्स आला. आणि मग मला असं वाटलं की त्याच पार्श्वभूमीवरती असेच काही विषय घ्यायला हवेत जे मुंबईशी जोडलेले असतील, ते इथल्या लोकांशी जोडलेले असतील, ते लोकांना त्या 10 दिवसात नॉस्टेल्जिया करतील, त्यांना काहीतरी प्रसादासोबत इथून एखादा संदेश घेऊन जाता येईल. सो म्हणून मग आम्ही वेगवेगळे विषय पोर्ट्रे करायला चालू केलो. मग त्यानंतर चाळीच्या नंतर आम्ही गिरणींवरती फोकस केलं. सो भारत माता आणि गिरणी कामगार या विषयावरती. त्यानंतर आठवणींची गोधडी केली, मग खिडक्या केल्या. म्हणजे हे सगळे असेच विषय आहेत जे मुंबईशी फार कनेक्टिव्ह आहेत. सो गेल्या वर्षी कष्टकऱ्यांची मुंबई विचार केली आणि यावर्षी आम्ही शहाणपण देगा देवा असा विषय घेतला. सो तेच याच सगळ्या विषयांमध्ये जर बघायला गेलास तर ते मुंबईशी कनेक्टेड आहे, ते इथल्या लोकांशी कनेक्टेड आहे. त्यामुळे ते लोकांना जास्त भावलं आणि इथे येणारा प्रत्येकाला ते जवळचं वाटतं. प्लस त्यात म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही हे करत असतो तेव्हा 2 मोटिव्हजने टार्गेट करतो. एक तर की बाबा येणारी जी पिढी आहे मग त्यांना हे कळावं, त्या उद्देशाने सुद्धा. आणि जे ऑलरेडी लोक आहेत, जे वयस्कर आहेत, आपल्या वडिलांच्या वयांचे किंवा आजी आजोबा असतील, त्यांना त्यांचे जुने दिवस आठवतील. कारण आता बरंचसं जे काही घडतंय ते नॉस्टॅल्जिया क्रिएट नाही करत आहे, ते सगळं नवीन क्रिएशन घडतंय. पण आत्ता आपल्याला अजूनही विंटेजमध्ये राहायला आवडतं. म्हणजे एखादी अँटिक गोष्ट दिसल्यावर आपल्याला अरे हे आपल्या आता घरी पाहिजे. सो आत्ता लोकांना नवीन पेक्षा काहीतरी जुन्यामध्ये फार इंटरेस्टिंग वाटतं. सो अशा अनुषंगाने आम्ही आता विषय सध्या. आणि आत्तापर्यंत तू केलेल्या प्रत्येक देखाव्यामध्ये कुठेतरी इमोशन, लोकांना रिलेट होणारी गोष्ट आहे, तसं या कन्सेप्टमध्ये पण आहे. तर मुंबईच्या रस्त्यावरचं जनजीवन, मग त्यांच्याकडे गणपती आल्यानंतर कसं वातावरण असेल हे तुझ्या या देखाव्यामधून दिसतं. तर मग साधारण किती दिवस आधीपासून तुझ्या डोक्यात हे चक्र चालू झालं? सो म्हणजे गणेशोत्सव संपल्यानंतर, आता मी याच फिल्म मेकिंग आणि या सगळ्या क्षेत्रात असल्यामुळे बरेचसे कॉन्सेप्ट्स, काही ना काही वाचन असतं किंवा काही त्या निगडीत बरेच फिल्म्स बघणं असतं. सो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण बाहेर भटकत जरी असलो तर ॲज अ व्हिज्युअलायझेशन म्हणून काहीतरी ऑब्झर्व करत असतो किंवा काहीतरी नवीन गोष्ट सापडते. एखादी रील पाहिली तरी त्या रीलमध्ये पण आपल्याला काहीतरी हा एक विषय इंटरेस्टिंग आहे. सो असे बरेच ऑब्झर्वेशन्स करत असताना त्यात काहीतरी जे आपल्याला वाटतंय, जे हे इमोशन्स आपण आता सांगितले पाहिजे, या विषयावरती आपण बोललं पाहिजे. म्हणजे आता जे डेली रुटीनवरती आपण बरेच देखावे बघतोच, बऱ्याच गोष्टी सांगतोच, पण तो एक फिल्म मेकिंगचा मला वाटतं त्यात तो टच, म्हणजे असं म्हणता नाही येणार की मी पण शिकतोच आहे त्यातलं सगळं बरंच, पण त्या शिकण्यामध्ये कुठेतरी ते इमोशन्स आणि ती सेन्सिबिलिटी मला या देखाव्यात टाकता येते आणि ती बऱ्याच लोकांना कनेक्ट होते. आणि त्याचं वैशिष्ट्य हेच आहेत की हे व्हिज्युअल्स फार आपण लाईव्हली बघतो. म्हणजे आता चाळ मी अनुभवल्यामुळे, चाळीत मी राहत असल्यामुळे मला त्यात तिथलं रुटीन माहिती आहे. म्हणजे पिंपाचा कलर काय आहे, तिथे झाडूच असते, तिथे रद्दीचा ढीगच असतो. सो ते इतर लगेच लोकांना कनेक्ट होतं. त्यामुळे मिनिएचर किंवा एखादा देखावा करताना ते ऑब्झर्वेशन फार गरजेचं असतं. सो ते ऑब्झर्वेशन्स आणि ते रिलेट झालं की लोकांना ऑटोमॅटिकली ते इमोशन्स रिलेट होतात. आणि ते येस. हा जो देखावा करताना काय स्टेप्स असल्या पाहिजेत, म्हणजे तू काय स्टेप्स घेतो हे आम्हाला जाणून घ्या. म्हणजे असं त्याचं काही असं स्क्रिप्टिंग नसतं, म्हणजे काही अशी पद्धत नसते, पण स्टील एक शेवटी काय झालं ते तो विषय आपण मांडतोय. तर एक शॉर्ट फिल्म करताना जसं त्याचं एक बेस आपण पहिलं स्क्रिप्टिंग करतो, मग त्याचा स्क्रीन प्ले लिहितो, मग ते पिक्चरायझेशन येतं, मग ते प्रेझेंट आणि एक्झिक्यूट होतं. सो इथेही तीच तशाच काहीशी पद्धत असते. फक्त काय की आम्ही एखादा विषय मला जर सुचला तर मग आधी तुम्ही डिस्कस करतो. म्हणजे जे काही घरातले असतील किंवा जे काका असतात माझ्यासोबत, एक हेतन काका म्हणून, सर तो त्यांच्यासोबत विषय की तुम्हाला हा विषय कसा वाटतोय. आणि वर्षभर एक विषय नसतात, ते एक 4-5 विषय मी काढून ठेवतो, म्हणजे जे मला सुचत असतात. आणि
त्या वेळेला त्या सिच्युएशन्सला काय होईल, म्हणजे काय होतं आता बऱ्याचदा एखादा विषय निवडला, म्हणजे गेल्या वर्षी मी ST संप चालू होता तेव्हा मी एक विषय ST संपाचा निवडला होता, पण मग नंतर तो संप मिटला. सो मग ते डेकोरेशन करून काही सेन्स नव्हता, पॉईंट नव्हता. सो ते बऱ्याचदा असे विषय असतात की जे आता ठरवून पण चालत नाही. सो मग दरवेळेला काहीतरी 4-5 विषय फिल्टर आउट करून ठेवतो. मग त्यातनं हा बाबा आता या सिच्युएशनला हे जरा चांगलं वाटतंय, सो हे जाईल. सो आधी विषय फॉर्म केल्यानंतर त्या विषयामध्ये किती डेप्थ आहे, म्हणजे त्यातनं कोणाच्या भावना नाही ना दुखवल्या जात आहेत, त्यातनं आपण काही वेगळा संदेश नाही ना देत आहोत, किंवा शेवटी काही झालं तरी डेकोरेशन हा पार्ट सेकंडरी आहे, प्रायमरी गणेशोत्सव. म्हणजे आपल्याला 10 दिवस आपल्या घरी पहिलं बाप्पाला आणायचं आहे, त्याची सेवा करायची आहे आणि ते 10 दिवस त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. पण त्याचबरोबर जेव्हा देखावा करतो तर तो देखावा एक सेकंडरी मीडियम आहे लोकांपर्यंत कनेक्ट होण्याचा, किंवा लोक इथवर येण्याचा, त्यांना काहीतरी एक संदेश देण्याचा. पण त्यात सुद्धा मग आम्ही असे थोडे विषय असेच बघतो की जे हलके फुलके असतील, की जे जास्त कोणाला हर्ट नाही करणार, कोणाला इमोशनली तेव्हा वाईट नाही वाटणार. कारण काय शेवटी तो जो 10 दिवसाचा आनंद आहे तो कुठेतरी ब्रेक नाही झाला पाहिजे. सो ह्या विषयावरती फार आधी स्ट्रगल करावं लागतं की बाबा काय नेमका विषय निवडायचा. मग विषय निवडल्यानंतर मग त्या विषयाचं कंपोजिशन काय करता येईल. मग आता दरवेळेला आम्ही टेबलवर करतो, 6x4चा टेबल असतो. सो त्या टेबलची एक पद्धत ठरलेली आता गेले 3 वर्ष. पण मग ते काय होतं, सतत ते स्ट्रक्चर बघितल्यावर मोनोटोनिस पण क्रिएट होतं, अरे अच्छा हे स्ट्रक्चरच आहे. मग त्यामुळे त्यात काही नाविन्य वाटत नाही. मग त्या स्ट्रक्चरमध्ये काय बदल करता येईल. मग यावर्षी जसं बघशील तर आम्ही टेबल आणि टेबलच्या खालची बाजू ही हे केली. सो तसं दरवर्षी कंपोजिशनकडे फार चांगलं लक्ष दिलं जातं की गणपती जर इथे बसलाय तर गणपतीची मूर्ती पहिली निवडतो. मग आणि ती काही कस्टमाइज नसतात, तर विशाल दादा जे मला त्याच्याकडे असतात त्यातल्या मी काही मूर्त्या पाहतो आणि मग मी त्याला फक्त सांगतो की मला ही वाटते दादा. आणि दादाशी पण मी बऱ्याचदा विषय डिस्कस करतो की असा असा विषय आहे, तर तुला काय वाटतंय. म्हणजे मी सजेस्टिव्हली बऱ्याच मित्रांशी हे विषय डिस्कस करतो आणि त्यांना तो ऐकत्या क्षणी कसा वाटतो. एखादी गोष्ट नरेट केल्यावरती अच्छा हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय, म्हणजे जसं फिल्मच्या बाबतीत होतं, शॉर्ट फिल्म बाबतीत होतं, तशाच ह्या लोकांकडनं जेव्हा काहीतरी एक हां अरे हे मस्त आहे, इंटरेस्टिंग वाटतंय, मग त्या विषयावरती फायनलायझिंग करतो. आणि मग त्यातले बारकावे जे असतात, काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, आता तो एक विषय घेऊन नाही चालत, मग त्यात सब टॉपिक्स घ्यावे लागतात. म्हणजे चाळ पण म्हणालास तर त्यामध्ये सब टॉपिक्स आहेत. म्हणजे चाळ फक्त चाळ नाही आहे, ते एक कल्चर आहे, त्यानंतर तिथे राहणाऱ्या लोकांचे एकोपा आहे, त्यानंतर तिथल्या जगण्याचं व्हिज्युअल आहे. सो तसंच मुंबईच्या पण देखाव्यात आम्ही तेच केलं होतं की इतर वेळेला आपण मुंबईकर म्हणून फक्त पोर्ट्रे करतो किंवा आपण तिथली पर्यटन स्थळं दाखवतो, पण मेन मुंबई चालवणारी ही जी काही लोक आहेत, कष्टकरी लोक आहेत, ज्यांच्यामुळे मुळात मुंबई चालते. सो त्या विषयांचे सब टॉपिक्स मग क्रिएट होतात. सो आता इथे सुद्धा सब टॉपिक्स मध्ये यावर्षी आम्ही करताना ती लहान मुलं काय काय करू शकतील. ते एखादा पाईप असतो जो आपण डेली फुटपाथवरती पाहतो, मग त्या फुटपाथवरती कशा पद्धतीचे पेपर ब्लॉक्स असतात, कशा पद्धतीचं कपडे असतात, काय कपड्यांची पॅलेट असते, दोरी लटकवलेली असते का. सो हे छोटं छोटं ऑब्झर्वेशन आपल्या डेली रुटीन मधलंच आहे. सो मग त्या ऑब्झर्वेशननुसार स्केल ठरवतो की आपल्याला आपली मूर्ती बाबा 15 ते 16 इंचाच्या हाईटची आहे, मग मूर्तीनुसार काय साजेसं वाटेल. मग पाठचं जर आपण एखादं गेटवे बनवतोय तर गेटवे जर एवढा आहे 4-5 इंचाचा, तर मग लहान त्याची माणसं किती इंचाची हवी. सो त्यावेळी स्केलिंग फार ठरतं, कारण मिनिएचर्स करताना स्केलिंग फार इम्पॉर्टंटली गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुमचं पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे ती जागा कोणतीही तुम्ही दाखवाल ती रेकग्नायझेबल वाटली पाहिजे. म्हणजे पेपर ब्लॉकचा रंग हा लाल पिवळाच असतो, ग्रे असतो, रेडिश असतो. सो त्याचं ऑब्झर्वेशन एकदम तंतोतंत आलं, मग ते लोकांना लगेच कनेक्ट होतात. तो पाईप बघितल्यावरती त्या पाईप गोलच आहे, त्यातलं स्ट्रक्चर कसं आहे, तिथून जर वरनं लाईट पडला तर तो लाईट बरोबर लाइटिंग केल्यासारखं नाही, तो एकदम
कमीच पडेल. सो त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या फायनलाइज होतात आणि एकदा स्ट्रक्चर कंपोजिशनचं झालं तर आम्ही एक बेसिक स्केच करतो त्याचं की इथे गणपती बाप्पा वाटतोय तर इथे ही असं दिसतंय, मग इकडे हा ब्रिज काढूया प्लेसमेंट. मग त्या छोटं कंपोजिशन झाल्यानंतर आम्ही मग ऑन टेबल बांधायला घेतो 1 महिन्याआधी वगैरे. आणि मग टेबल बांधल्यानंतर त्याच्यावरती एक चॉकने पोझिशन मार्किंग करतो की इथे काय काय वाटतंय, काय स्ट्रक्चर करायचंय, कसं उभं करता येईल आणि काय काय आपल्याकडे जुनं सामान आहे, म्हणजे असं जुन्या प्लायज असतील किंवा काय असतील, म्हणजे त्या कशा पद्धतीत युटिलाइज करता येतील. सो मग त्याचं सेग्रिगेशन करतो. लाईट्सच्या बाबतीत पण आता बऱ्याचशा 4-5 वर्ष आम्ही लाईट वापरतो तर त्याच लाईटी वापरतो. मग त्या फक्त काढून ठेवतो आणि मग पुन्हा काय आपल्याला नवीन काही लाईट लागणार आहे का किंवा असं काही करता येईल का. सो ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही काम करायला चालू करतो आणि एकदा टेबलवरचं काम स्टार्ट झालं सो मग हळूहळू आयडिया अजून सुचत जातात. म्हणजे प्लेस केल्यानंतर की इथे जरा हे कमी पडतंय, हे जरा रिकामी दिसतंय, सो मग ते भरायचं काम चालू होतं. या वर्षी देखाव्यामध्ये काय काय आहे आणि त्याच्या मागचा थॉट काय तो जरा आम्हाला. सो यावर्षी आपण शहाणपण देगा देवा असा विषय घेतला. तो यासाठी की फक्त बालपण नको तर शहाणपण सुद्धा दे. आणि यात बघायला गेलास तर बरीचशी सगळी लहान रस्त्यावरती राहणारी मुलं आहेत आणि त्यांच्या फॅमिलीज आहेत, म्हणजे ज्यांना आई बाबा नाही आहेत आणि सगळेच अशी ती सगळे मुलं आहेत आणि त्यांनी मिळून बसवलेला हा गणपती आहे. म्हणजे त्यांच्याकडे जर गणपती बाप्पा आला तर ते कशा पद्धतीत त्याला साजरा करतील, त्याला कशा पद्धतीत ठेवतील. सो म्हणून त्यांनी फुटपाथ ठेवलं आणि फुटपाथवरती आपण अजून एक 1+1 झोपडी बांधली. म्हणजे त्या फुटपाथवरती जे आपण कचरा करतोय किंवा काही फेकतोय, काही लोक जस्ट असेच काही कचरा फेकतात, पण तिकडे त्यांनी न ठेवता त्यांनी गणपतीसाठी एक वेगळी स्पेस बांधली आहे. म्हणजे ही फार त्यांच्या पद्धतीने त्यांच्या विश्वातलं एक चटई, ताडपत्री या सगळ्या गोष्टी घेऊन ते बांधलं आहे. त्याचबरोबर खाली जर बघायला गेलास तर ती मुलं किती हुशार आहेत ते आपल्याला काय सांगू पाहतायत. सो बऱ्याचदा तेच होतं की आपण फक्त देखावा करतो, ते लोक देखावा बघतात आणि पण तो मेसेज प्रत्येकाला समजेल असं नाही. आणि अगेन तो व्हिज्युअल मीडिया असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला जर ओरडूनच सांगायसारखी वाटत असेल की आता जर मी तिकडे लिहिलं तर त्यात बघण्यात काही मजा नाही, ज्याला त्याला त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घेता येतो. सो आता इथे सुद्धा आम्ही पाईप केला एक ड्रेनेजचा, ज्याच्यामध्ये एक बहीण आपल्या भावाला भरवते, पण ती भरवत असताना त्याचं लक्ष कसं केंद्रित करता येईल त्यासाठी तिने संस्कारांची काही शिदोरी बांधली. म्हणजे अख्ख्या त्या पाईपमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचे कागदं लावली आहेत. म्हणजे त्या रद्दीमधनं जे स्टोरीज असतात त्याची सगळी अशी कागदं लावली आहेत. मग त्यात जर स्टोरीज बघायला गेलास तर ॲनिमल्स ओरिएंटेड आहेत, काही म्हणजे काही आदर्श आहेत, सिंधुताई सकपाळ आहेत, APJ अब्दुल कलाम आहेत. म्हणजे ही जी आदर्श आहेत ही सुद्धा लहान मुलांशी फार असोसिएटेड होते, म्हणून ते मुद्दामून ते वापरलं. त्याचबरोबर तो जो एक सर्कल आहे, म्हणजे तो एक जो लूप आहे, म्हणजे त्या राऊंड पाईपचा, त्या पाईपमध्येच आपण एक शिडी ठेवली, म्हणजे जेणेकरून इथून जेव्हा बाहेर पडता येईल तर त्याला एक वेगळं विश्व मिळेल आणि तो त्या साठी रेडी असेल. म्हणजे तो त्या विचारांची सगळी पेरणी घेऊन बाहेर पडेल. मग त्यात महाराजांचं 34चं पुस्तक असलं इतिहासातलं, त्याचबरोबर बाकी सायन्स वाईज APJ अब्दुल कलाम असले, त्यानंतर माया आणि ममते वाईज सिंधुताई सकपाळ असल्या. सो अशी सगळ्याच जे एक शिकवण घेऊन तो बाहेर पडतोय, एज्युकेट होतोय तिथून. आणि तशाच बाकी पण छोट्या छोट्या गोष्टी ठेवल्यात. म्हणजे आपल्यासाठी डेली रुटीनवरती एक रस्त्यावरती डांबर पडलंय, ते कोणासाठी तरी ब्लॅकबोर्ड आहे, ते कोणासाठी तरी पाटी आहे. त्याचबरोबर एखाद्या मुलाला जर पाणी मिळत नसेल, इकडे पाणी फक्त खडूने काढलंय आणि त्यामध्ये ते लोक खुश आहेत. सो त्यांचा इनोसेन्स ठेवलाय. कारण आता जर पाहायला गेलं तर आपल्यातला इनोसेन्स कुठेतरी चाललाय. म्हणजे आपण फार असे टेक्नोसावी झालो आणि त्यात कुठेतरी त्या इमोशन्स मिसिंग आहेत. सो त्या इमोशन्स त्या लहान मुलांमध्ये ठेवल्या आहेत. म्हणजे एखादी मांजर त्या डब्यामध्ये लपून बसली आहे, त्याच तिथे तो जे चित्र काढतोय शंकर आणि पार्वती ओरिएंटेड, तर त्यांचे आई बाबा नाही आहेत. तर शंकर जे आहेत तर ते त्याला फादरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने वाटतात
आई जी आहे ती पार्वतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वाटते. सो त्याची चित्र तशी ठेवली आहेत. एक रांगोळी काढणारं फिगर आहे. सो त्यांनी कडधान्यांची रांगोळी काढली आहे, जे कडधान्य चिमण्या आणि इतर पक्षी खाऊ शकतात. सो यात बरेचसे असे थॉट्स छोटे छोटे घेतले आहेत. म्हणजे त्यांचं एक आहे ज्यांनी गार्डनमध्ये बटरफ्लायचं, तर त्यांचं लाईफ किती कलरफुल आहे. सो अशा छोट्या छोट्या विचारांचे थॉट्स आहेत आणि प्रत्येक मुलगा हा वेगळा आहे. म्हणजे एक जी आहे ज्याला शिक्षणाची आणि गोष्टींची आवड आहे, एक मुलगा आहे ज्याला चित्रकाराची आवड आहे, म्हणजे चित्र काढण्याची आवड आहे, एकाला शिक्षणाची आवड आहे, मग एक जी आहे त्याला गार्डन आणि नेचरच्या ओरिएंटेड आवड आहे, एकाला स्वच्छता ठेवायला आवडते. सो ते वेगवेगळ्या विचारांची आणि वेगवेगळ्या थॉट कॅरी करणारी ही मुलं आहेत, जे आपल्याला शहाणपण शिकवू पाहत आहेत. म्हणून त्याचं नाव शहाणपण देगा देवा ठेवलं. सो असा तो कमाल कमाल. म्हणजे इतके मिनिएचर्स घेऊन ह्याच्या मागे एवढे सगळे थॉट्स आहेत, हे ऐकूनच म्हणजे एवढं इमॅजिन करूनच किती मस्त वाटलं. तर आता गणेशोत्सवाबद्दलच आपण बोलतोय, तर मला अजून एक दोन गोष्टी तुला विचारायच्या आहेत. ते म्हणजे गणेशोत्सवाबद्दल तुला सगळ्यात आवडणारी गोष्ट काय आहे? म्हणजे ऑब्विसली गणपती म्हटल्यावरती ते खूप इथलं सगळंच म्हणजे आगमन सोहळे म्हण आणि ती वाईब एन्जॉयच करता येते. म्हणजे ऑलमोस्ट मी विसर्जनाला जरी बाहेर पडलो तर मला ते मुंबईच्या राजा इथून मी चालू करतो, ते श्रॉफ बिल्डिंगपर्यंत मी असतो, दुपारीपर्यंत मी शूट करत असतो आणि मग संध्याकाळी पुन्हा मी माझ्या गणपतीचं विसर्जन करायला जातो. सो ते तिथे अगदीच वाढल्यामुळे हे तिथून चालताना सुद्धा एक आपल्याला असं वाटतं की हे आपण इथे राहतोय, म्हणजे त्याचं एक वेगळं फिलिंग आहे. पण त्याचबरोबर वेगवेगळ्या मंडळांमधला उत्साह बघायला मिळतो. म्हणजे आता जर गणपती बाप्पा येतोय म्हटल्यावरती त्यांची पण तितक्या फिलिंग्ज असतात. म्हणजे काही जर आता बघायला गेलास तर आगमनाच्या दिवशी बऱ्याचशा खिडक्यांमधनं बाल्कनींमधनं सुद्धा लोक बाहेर पडतात. तर इतर वेळेला ही लोक आपल्याला नसतील दिसत, पण त्या गणपतीच्या वेळेला आपण बरेच फोटोग्राफर्स आणि आपण टिपतो. सो की निदान या माणसांना आपल्याला त्या दरम्यान इथेही बाबा माणसं राहतात. सो अशा पद्धतीने तरी ते पाहता येतं. अशा पद्धतीत बरेच छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे बॅनर्स लागतात किंवा अजून काही गोष्टी लागतात. सो त्या पॉईंट ऑफने थोडं ते नेगेटिव्ह पण होतं आणि चांगलं पण होतं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जितकं छान तो उत्सव वाटतो, तितकाच कधी कधी त्याचं वाईट पण वाटतं. की काही गोष्टी, जे सौंदर्य आहे इथलं, तर ते मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलो तर ते जे आता ॲड्स लागतात किंवा काय लागतात, तर त्याच्यामुळे ते सगळं कधी कधी हाही प्रश्न पडतो. म्हणजे ह्याची खरंच कितपत गरज आहे. सो कारण ते इनडायरेक्टली बऱ्याच गोष्टी ब्लॉक करून टाकतं. बरोबर. आणि आता काय झालंय की प्रत्येक म्हणजे हा प्रॉब्लेम नाही आहे, चांगलीच गोष्ट आहे की गणेशोत्सव आणि या उत्सवामुळे बाहेरची बरीच लोक जोडली जात आहेत. पण या सगळ्या जोडल्या गेलेल्या लोकांबरोबर आपण इथे असलेल्या स्थायिक लोकांबद्दल पण थोडंसं आपण सगळ्यांनीच मिळून विचार करायला हवा की आपण कितपत असतो या सगळ्या गर्दीमध्ये आणि आपल्याला किती त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करता येते. म्हणजे आता काही महिला असतील किंवा काय असतील तर साडी वगैरे घालून सगळ्या वेल ड्रेस्ड होऊन जेव्हा येतात, तर त्यांना त्या गर्दीत ते एन्जॉय करता येत असेल का, हा मला प्रश्न पडतो. बरोबर. सो ते कुठेतरी ना मिसिंग होत चाललंय. कित्येक वर्ष तू सुंदर देखावे साकारतोयस आणि प्रत्येक वर्षी काहीतरी तुझा एक नवीन म्युझिक व्हिडिओ असतो, जो गणपतीचं एखादं नवीन गाणं वगैरे तू घेऊन येत असतो. ही कन्सिस्टन्सी तू इतके वर्ष मेंटेन करतोयस, तर मग नक्की तुझं आणि गणपती बाप्पांचं नातं काय आहे? सो तेच अगेन की गणपती म्हटल्यावरती तेच सगळ्या गोष्टी तर आहेच, पण मला वाटतं की जेव्हा मी ॲज म्हणजे घरी गणपती बाप्पा आणला, तर तेव्हापासून बऱ्याच गोष्टी चालू झाल्या. म्हणजे मी या क्षेत्रात जेव्हा शूट करायला स्टार्ट केलं तेव्हा मी चिंतामणीचा व्हिडिओ केला. मग त्यानंतर मग मी म्युझिक व्हिडिओज करायला लागलो आणि मला ते एक टास्क झालं, दरवर्षी एक चॅलेंज सारखं, की आपण काहीतरी आता करायला हवं आणि काहीतरी नाही पण त्यातनं काय नाविन्य करता येईल, काय वेगळं मांडता येईल.
म्हणजे गाणी तर आपण दरवर्षी बरीच बघतो, म्हणजे दरवर्षी एक गाणं करणं आणि त्यात गणपतीचं गाणं म्हटल्यावरती आपण त्यात अजून काही वेगळं करत जाणार. सो याच्या विचारामध्ये मग मला पण एक थॉट इवॉक होत जातो की आपण हे करूया ते करूया. सो ती कुठेतरी एक कनेक्टिव्हिटी आहे जी मला वाटतं की या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याला ते सुचतंय. नाहीतर आपण बरीच कामं करतो, म्हणजे बऱ्याच गोष्टी करतो, पण त्यात कुठेतरी हॉनेस्टी हवी, आपलं पॅशन हवं, आणि ती पॅशन सस्टेन होण्यासाठी आपल्याला एक कोणतं तरी गुरु निवडावा लागतो. आणि तो गुरु म्हणजे मला असं वाटतं की हे काम, म्हणजे हे गणपतीतलं जे काम आहे, तर ते मग गाणं असेल किंवा शॉर्ट फिल्म असेल किंवा काही असेल, तर ती मला माध्यम देते, ते एक प्लॅटफॉर्म देते की काहीतरी सादरीकरण करण्याचं. कारण इतर वेळेला मी जर काही कमर्शियल जरी करत असलो, ॲड असेल किंवा एखादी शॉर्ट फिल्म असेल, ती प्रत्येकालाच बघायला मिळते असं नाही होत. सो त्यामुळे मला वाटतं की हे एक प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे गणेशोत्सव म्हणून, ज्यामध्ये आपल्याला काहीतरी कला किंवा आपल्याला काहीतरी सादर करता येते. आणि अगदीच तो सगळ्यांच्या जवळीचा विषय असल्यामुळे आता ते खूप समीकरण पण झाले. म्हणजे लोक वाट बघत असतात. मला बऱ्याचदा मित्र मेसेज करतात, दादा यावर्षी गाणं करतोय की नाही, दादा काय करतोय यावर्षी देखावा. सो लोकांना सुद्धा किंवा मित्रांना सुद्धा त्यांच्यामुळे सुद्धा मला काहीतरी करावं असं वाटतं की आता आपण काहीतरी यावर्षी करूया, म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग करूया. आणि त्याचमुळे ते कनेक्शन वाढत गेलं. आणि अगेन बऱ्याच म्हणजे इनिशियल जेव्हा सुरुवात होती तेव्हा बऱ्याच मंडळांनी सुद्धा मला ती संधी दिली. कारण मला आठवतंय की तो जो एक एज होता, म्हणजे पिरियड होता, एक 15, 16, 17चा. सो त्या दरम्यान मी बऱ्याच सार्वजनिक मंडळांशी जोडलो गेलो. म्हणजे त्यांच्या आगमनांचे आता तर खूप आगमन करणारी बरीच म्हणजे मित्र आहेत. आणि वेगवेगळे फॉर्म्स, नवीन नवीन क्रिएशन झाले शूटच्या स्टाईलमध्ये. म्हणजे सगळं बरंच बदललं पण त्या दरम्यानच्या आणि आत्ताच्या ह्याच्यातलं. पण मला ते आठवतं की त्या सगळ्या बॅकअपमुळे कुठेतरी आज गोष्टी काही करायला मिळाल्या. आणि असं नाही की म्हणजे आत्ता जरी मी काही मंडळांचं आत्ता शूट करत नसलो किंवा आत्ता, म्हणजे जसं मी चिंतामणीचं इतकी वर्ष 3-4 वर्ष सलग करत होतो, पण आत्ता मी गेल्या काही वर्षात केलं नाही. पण माझ्या ते मनात आहे, म्हणजे माझं त्यावरती विचार आहेत की मला काहीतरी करायचं आहे. ती कदाचित ती वेळ अजून आली नाही असं मला वाटतं. आणि अजून त्यात मला कुठेतरी अजून प्रिपेअर व्हायचं आहे. सो तेव्हा आपण जेव्हा असू तेव्हा मला नक्कीच या सगळ्या गणेशोत्सवावरती, या गणपती या सब्जेक्टवरती एक काहीतरी मोठं करायचंच आहे. सो म्हणून मग मी त्याच्यासाठी जितकं काही थोडं आत्ता अभ्यास चालू आहे असं मला वाटतं. सो ज्यात मला कदाचित या काही 3-4 वर्षात तितकं शूट करायला नाही मिळालं असेल, पण त्याचं बॅक ऑफ द माइंड माझ्या चालू आहे की आत्ता पण मला वाटतं की 6व्या दिवसाचे गणपती जातील तर आपण जरा चौपाटीवरती जाऊया, जरा काहीतरी व्हिज्युअल्स मिळतील, काहीतरी इंटरेस्टिंग मिळेल. पण मला वाटतं ते तेव्हा जेव्हा जायचं असतं ना त्यावेळेला ते घडून येतं. सो आणि आत्ता कसं आहे की आता ते सगळेच आपण करतोय, तर ते सगळं सिमिलर करून पण सेन्स नाही. म्हणजे जर 10 जण शूट करताय एकच फ्रेम, अर्थात आपण प्रत्येकाचं व्हिज्युअल आणि प्रत्येकाचं बघणं त्यात वेगळं आहे, पण स्टील त्यात आपण करताना आपल्याला आता पायरी वेगळी थोडी अजून पुढे जायचं आहे, तेच त्यात नाही अडकायचं आहे अजून. सो म्हणजे आगमन तर आता बघतातच, पण त्याचबरोबर अजून आपल्याला नवीन पद्धतीने काय करता येईल. सो या सगळ्याचा बॅक ऑफ माइंड चालू आहे. 10 दिवसांचा तुझा गणपती असतो आणि तू इतका सुंदर देखावा दरवर्षी करतोच. हा देखावा बघायला बरेच लोक येतात, बरेच म्हणजे मीडिया पार्टनरसुद्धा येतात तुझे बाईट्स घ्यायला किंवा तो देखावा शूट करायला. तर या सगळ्यासाठी तुझ्या घरच्यांचा कसा सपोर्ट असतो तुला? म्हणजे ते ॲक्च्युली तर बघायला गेलं तर ते घरच्यांमुळे ते शक्य होतं. कारण गणपती बसवायला सुद्धा मला घरच्यांनीच आधी परमिशन सगळी दिली की आपण आणूया घरी गणपती. आणि मग त्यात टप्प्याटप्प्याने बदल होत गेले
म्हणजे मग आम्ही गणपतीच्या इकडे देखावा करायला लागलो. मग त्यामध्ये त्यांचं असायचं, म्हणजे देखावा पण करताना तेव्हा आम्ही दरवाजा वगैरे बंद करायचो, काळोख करायचो. मग काळोख केल्यावरती मम्मीला काही काम करता नाही यायचं. सो ते आधीपासून ती गोष्ट जरा झाली. आणि काय होतं की शेवटी काय झालं तरी ते 10 दिवसांसाठी आपल्याकडे ती लोक येतात, त्यांचं पण त्यांनाही काहीतरी बघायला मिळतं. आणि आता बरीच लोक जी आहेत ना ते ओळखीची पण झाली आहेत घरातल्यांच्या. कारण काय की खूप अनोळखी माणसं सुद्धा जोडली गेली या गणेशोत्सवामुळे आणि या सगळ्या गोष्टीमुळे. सो त्यांनाही थोडं आनंद वाटतो. आणि त्याचबरोबर थोडा त्रास आहे, म्हणजे काही जागे अभावी आणि आपण या सगळ्यांबाबतीत, म्हणजे मग थोडं झोपण्याच्या लेट नाईट थोडं कोण ना कोण येत असतं किंवा सकाळी येत असतं. पण मला वाटतं ती एक ऊर्जा आहे जी गणपतीमधली, जी फार आपल्याला तितकी एक्साईट करते. आणि शेवटी आपण हे सगळे इथे राहणारी जी माणसं आहोत म्हणजे या परिसरातली, तर ती तसे म्हणजे त्यासाठी त्यांना काही त्याचं वाटत नाही. म्हणजे मग आपल्या इकडे कोणती सत्यनारायणची पूजा जरी असेल तरी लोक जागरण आणि या सगळ्याशी फार फॅमिलियर असतात. तर त्यामुळे त्यांच्याशिवाय हे शक्य होत नाही. मग अगदी मला लहान भाऊ असेल तर तो पण काही आणायचं असेल, कारण एक माणूस कोणतरी फक्त सामान आणण्यासाठी लागतंच. म्हणजे मग त्याचबरोबर देखावा तर चालूच असतो, पण घर सुद्धा त्या दरम्यान कसं स्वच्छ राहील किंवा 4 लोक जेव्हा येतात तेव्हा तोही आम्हाला टास्क असतो की बाबा आपल्याकडे काही प्रसाद असेल किंवा जेवण सुद्धा बनवायचं आहे, कोण ना कोण येणार सुद्धा आहेत. सो हे ते मॅनेज कसं करतात ते त्यांनाच माहिती. कारण मी त्या सगळ्यामध्ये मला पडता येत नाही, कारण मी जास्त गणपतीकडेच लक्ष देत असतो आणि त्या देखाव्याकडेच लक्ष देत असतो. कारण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर म्हणजे अगदी अगरबत्ती किंवा दिवा सुद्धा लावला असेल तर तो कुठे काही लागत नाही आहे ना ह्याच्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागतं. आणि तेच, आणि 10 दिवस बसवणं फार खरंच ते कठीण असतं. म्हणजे असं नाही की आपण आणलं आणि त्याची तशा पद्धतीत सेवा सुद्धा करावी लागते. मग नैवेद्य म्हण किंवा काही म्हण, सगळंच. सो ते त्यांच्याशिवाय कदाचित तितकं मला फ्रीली नाही करता आलं असतं. नाहीतर मग ते दडपण येतं सगळंच सांभाळायचं. सो ते आहे. घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे जसं की आता तुझ्याकडे सगळे येतात, तुला भेटायला येतात, पण मग बाकीच्या गोष्टी मॅनेज करण्याची जबाबदारी नकळत त्यांच्याकडे येते. आणि मलाही इतरांच्या घरात सुद्धा जाता येतं म्हणजे त्या दरम्यान त्यांच्या सगळ्या ह्याच्यावरती. आणि त्यांचं पण आता त्यांना सुद्धा त्या देखाव्याची इतकी ओढ लागली आहे. म्हणजे ते दरवर्षी असे एक्साइट असतात. त्यांना लास्टपर्यंत काय माहीत नसतं काय करणार आहे, काय चालू आहे किंवा काय विषय आहे, काय नाही. त्यांना देखावा गेलाय, त्यात काहीतरी दिसतंय, मग ते म्हणजे आई अशी ऐकत असते की मी काय काय बोलतोय, मग ते सांगतात की शहाणपण देगा देवा असा विषय घेतलाय, मग त्यामध्ये हे केलंय ते केलंय. मग ते कोणी आलं, म्हणजे आम्ही पहिलं चलचित्र पण दाखवायचो ना, तेव्हा खूप जण यायची, तेव्हा काही वाटायचं नाही, चला आता आपण दरवाजा बंद करू, लाईट्स बिट्स लावू, बंद, खूप लोक जमलेत. पण एक जण असा आला तेव्हा आई म्हणायची जरा यांना शो दाखव. मग तेव्हा ते असं व्हायचं की अरे एका माणसासाठी पूर्ण आता सेटअप करा. सो त्यांना पण ते एक्साइटमेंट असते की आपण काहीतरी घरी केलंय, या जरा तुम्ही बघायला. सो ते एक जरा मस्तवाली फिलिंग आहे, चांगली. कमाल. तर मित्रांनो, खूप मस्त आपण परागसोबत गप्पा मारलेल्या आहेत. पण या संवादातून एक गोष्ट नक्की कळली, ती म्हणजे आपल्या कलेतून, आपल्या आवडणाऱ्या गोष्टीतून देवावर किंवा एखाद्या गोष्टीवरची श्रद्धा आपल्याला नक्कीच जोपासता येते. आणि त्याचं एक उदाहरण म्हणून पराग सावंत आणि त्याची कलाकृती. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.